नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या घरामध्ये जी तुळस असते, ही तुळस आपल्या घराविषयी, आपल्या वास्तूविषयी खूप काही सांगून जाते. असं म्हणतात की तुळस सुखी तर घर सुखी. आता या तुळशीचा आणि घराचा काय संबंध आहे? किंबहुना तुळशीवरून आपल्या सुखाची कल्पना करता येते का? तर हो, कारण तुळशीला आध्यात्मिक जेवढं महत्त्व आहे तेवढं वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या तुळस महत्त्वपूर्ण आहे. पुराणामध्ये तुळशीविषयी वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. त्यामध्ये विशेषतः स्कंद पुराण किंबहुना पद्मपुराणामध्ये तुळशीची उत्पत्ती कशी झाली किंवा तुळस पृथ्वीवर कशी आली याविषयी वेगवेगळ्या कथा आहेत. त्याबदली महत्त्वाची कथा जर आपण लक्षात घेतली तर जालंधर नावाचा एक महापराक्रमी राक्षस त्यावेळेस होता. आणि तो पराक्रमी कशामुळे झाला किंबहुना त्याला शक्ती कोणामुळे मिळत होती? तर त्याची एक पतिव्रता पत्नी की जिचं नाव वृंदा होतं, तिच्या भक्तीमुळे त्याला एक शक्ती प्राप्त होत होती आणि त्या शक्तीच्या जोरावर तो अनेक युद्ध जिंकला आणि थोडा स्वैराचारी होत गेला. त्यामुळे देवांनाही त्याची भीती वाटायला लागली. किंबहुना हा आता विचित्र वागतो आहे, किंबहुना स्वैराचारी वृत्तीने हा जगतो आहे, म्हणून देव थोडे भयभीत झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की याचा काहीतरी बंदोबस्त करा. भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप घेऊन त्याची जी पत्नी होती वृंदा, तिच्या प्रतिव्रत्याचा भंग केला आणि त्यानंतर मात्र जालंधर कुठलंही युद्ध जिंकू शकला नाही. पर्यायाने तो पराभूत झाला. आता हे जेव्हा त्याची पत्नी वृंदा हिला कळलं तेव्हा ती भगवान विष्णूंना म्हणाली की मी तुम्हाला शाप देते, तुम्ही जसं माझ्या पतीपासून मला दूर केलं त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या पत्नीपासून दूर व्हाल आणि शिळा व्हाल. अर्थात हे भगवान विष्णूंनी मान्य केलं, कारण भगवान विष्णूंनी तसं कृत्य केलं होतं. त्यानंतर वृंदानी स्वतःला अग्नीमध्ये झोकून दिलं आणि तिच्या अस्थी जिथे पडल्या त्या अस्थीतून एक रोप तयार झालं. त्या रोपाला भगवान विष्णूंनी वंदन करून असं म्हटलं की हे तुलसी, तू या पृथ्वी तलावर एक पवित्र आणि मांगलिक स्वरूपामध्ये आपलं एक नाव कमवशील. म्हणून तुळशीला पतिव्रता, त्याचप्रमाणे पवित्र, मांगलिक अशा शब्दांनी जो आपण मान देतो तो या कथेनुसार. त्याचप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळेस अमृत बाहेर येताना ज्या ज्या ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्या ठिकाणी जी वनस्पती उगवली ती देखील तुळसच आहे. म्हणजे अमृता समान असलेली तुळस, पवित्र तुळस, अशा या तुळशीला पृथ्वी तलावर फार महत्त्व दिलं गेलं. अर्थात हा झाला पौराणिक भाग. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर तुळस सतत 24 तास ऑक्सिजन सोडत असते, त्यामुळे ती वातावरण शुद्ध करते. म्हणून आजूबाजूला घराच्या तुळस असणं याचा अर्थ असा आहे की वातावरण शुद्ध करणं. त्याचप्रमाणे तुळशीचे आयुर्वेदानुसार अनेक औषधी उपयोग आहेत. एक अँटीऑक्सिडंट म्हणून किंबहुना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीमध्ये असे अनेक घटक आहेत की ज्याचा मानवी शरीराला त्याचा उपयोग होऊ शकतो. तुळशीच्या पानांच्या आणि मंजिऱ्यांच्या काढ्याने सर्दी खोकला बरा होतो, हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या, पौराणिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या सगळ्या दृष्टीने तुळस ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशी वनस्पती आपल्या घरात असणं हे मांगल्याचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आणि त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की लक्ष्मीसाठी आपण जे प्रयत्न करतो किंवा आपल्या घरात जी लक्ष्मी येते ती वृद्धिंगत करण्यासाठी आणि आपल्या लक्ष्मी प्राप्तीच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी तुलसी पूजन हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणून घरामध्ये तुळस असावीच. परंतु ही नेमकी कुठे असावी? तर घराच्या पूर्व दिशेला
किंबहुना घराच्या उत्तर दिशेला किंबहुना ईशान्य दिशेला तुळशीचं वास्तव्य हे अत्यंत शुभकारक मानलं गेलेलं आहे. पूर्वी बऱ्याच घरांमध्ये तुळशी वृंदावन असत, आजही आहेत. त्यामुळे तुळशीला एक वेगळं स्थान आपल्या वास्तूमध्ये द्यावं असं शास्त्रवचन आहे. तर या तुळशीला आपण वास्तूमध्ये पूर्व ईशान्य किंबहुना उत्तर ईशान्य या ठिकाणी स्थान दिल्यास ती आपल्या वास्तूच्या दृष्टिकोनातनं सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी ठरते. आता अशा या तुळशीचं पूजन नेमकं कसं करावं? बऱ्याच वेळा तुळस आपण ज्या कुंडीत लावतो त्या कुंडीची साफसफाई करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण तुळशीची पूजा नुसती करून चालत नाही, तर तिचं संवर्धन करणं देखील एक महत्त्वपुण्याचं काम असतं. म्हणून या तुळशीला ज्या कुंडीत आपण लावलेलं आहे ती कुंडी नेहमी स्वच्छ ठेवणं किंवा ती माती बदलत राहणं किंबहुना तिथे कोणतंही तण गवत येऊ न देणं ही देखील काळजी आपण घेतली पाहिजे. या तुळशीची पूजा करत असताना शास्त्र असं म्हणतं की तुळशी हे एक लक्ष्मी स्वरूप आहे. कारण आपल्याला माहिती आहे की तुळशी विवाह हा जो आपण करतो तर तो भगवान विष्णूंशी लावला जातो. जसा वृंदानी भगवान विष्णूंना शाप दिला आहे की तुम्ही शिळा व्हाल, तर ही शिळा म्हणजे कोण आहे? तर याला शाळीग्राम म्हणतात. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचं रूप आहे आणि याच शाळीग्रामशी तुळशीचा विवाह लावला जातो. असं म्हणतात की ज्या घरामध्ये तुळशी विवाह संपन्न होतो अशा घरामध्ये विवाह वेळेवर व लवकर होतात आणि त्याचप्रमाणे कुलवृद्धी होऊन संसार सुखाचा होतो. म्हणून दरवर्षी तुळशी विवाहाच्या वेळेस घरामध्ये छोट्या प्रमाणात का होईना तुळशी विवाह जरूर करावा. आता या तुळशीची पूजा करत असताना तुळशीच्या कुंडीभोवती किंवा तुळशी वृंदावन जे आहे त्या ठिकाणी रोज स्नान झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढावी. त्या तुळशीला पाणी घालावं, पण हे पाणी घालताना ते मुळाशी घालावं. त्याचप्रमाणे तुळशीला प्रदक्षिणा मारण्याचा प्रघात आहे आणि या प्रदक्षिणा मारताना तुळशीजवळ आपण मनोभावे तिची प्रार्थना करावी. लक्ष्मी स्वरूप असलेली, देवी स्वरूप असलेली ही तुळशी आपल्या सौभाग्याचं रक्षण करते स्त्रियांच्या बाबतीत, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण करते आणि आपल्या प्रयत्नांना हिच्या पूजेने यश प्राप्त होतं. म्हणून तुळशीसमोर प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि त्याचबरोबर ओम तुलसी नमः किंबहुना ओम तुलसी देवी नमः अशा पद्धतीचे जप करून तिची आराधना करावी. त्याचप्रमाणे या तुळशीमध्ये संध्याकाळी दीप प्रज्वलन करावं. अर्थात इथे तुपाचा दिवा लावला तर उत्तम, नाही तेलाचा लावला तरी पण चालू शकतो. पण हा दिवा लावताना एका विशिष्ट वेळेत तो लावावा. संध्याकाळी प्रदोषकाळी शक्यतो 7:30-8च्या दरम्यान किंबहुना 7:36 या वेळेला हा दिवा लावावा. अर्थातच हा दिवा लावल्यानंतर तुळशीची परत प्रार्थना करावी. तुळशीची निगा राखत असताना तिची पानं आणि त्याचबरोबर तिच्या मंजुळा याच्याकडे लक्ष द्यावं. तुळशीच्या मंजुळा फार काळ टिकू देऊ नाहीत. त्याचं कारण असं आहे की मंजुळा जर आपण तुळशीच्या काढल्या नाहीत तर तुळशीची वाढ खुंटते. त्यामुळे मंजुळा लगेच काढाव्यात, म्हणजे तुळशी खऱ्या अर्थाने बहरते. बहरलेली तुळस, हिरवीगार तुळस आपल्या घराचं सुख दाखवते. जर तुळस काही कारणाने कोमेजली असेल तर ते कारण शोधावं. अन्यथा काहीही कारण नसताना कोमेजलेली तुळस कदाचित आपल्या घरातलं नैराश्य दाखवते, आपल्या घरातली नकारात्मकता दाखवते. म्हणून तुळशीची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुळशीची पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या तुळशीला भगवान श्रीकृष्णाच्या आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये अग्रक्रम दिलेला आहे. भगवान विष्णूंची पूजा करत असताना जर त्यांना तुळशीपत्र वाहिलं नाही तर त्यांची पूजा अपूर्ण राहते असं म्हणतात. त्यामुळे भगवान विष्णूंच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांना तुळस वाहिल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही. अर्थात हा पूर्णत्व हा जो शब्द आहे तो तुळशीच्या बाबतीत बऱ्याच अर्थाने लागू होतो. आपण परमेश्वराला जो नैवेद्य दाखवतो या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत आहे. हे तुळशीपत्र का ठेवलं जातं तर कळतपणे नकळतपणे आपण नैवेद्यामध्ये जर काही कमी असेल किंबहुना आपण त्याच्यामधल्या
काही गोष्टी कमी असतील तर ती कमी भरून काढण्याचं काम तुळशी करते, म्हणून नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवलं जातं. किंबहुना कोणालाही दान देताना तुळशीपत्र ठेवून दान द्यावं. त्याचं कारण असं आहे की त्या दानाचं महत्त्व तर वाढतंच, पण कमीपणाची भावना निघून जाते आणि त्याच्यामध्ये मोठे सद्गुण प्रवेश करून दान घेणाऱ्याला मोठा आनंद होतो आणि देणाऱ्यालाही एक पवित्र दान दिल्याचा एक आनंद मिळतो. या दोन्ही गोष्टी केवळ तुळशीमुळे शक्य होतात, म्हणून तुळशीपत्राला अनेक वेळा महत्त्वपूर्ण स्थान जे दिलं गेलं आहे ते या कारणामुळे. अशा तुळशीचं बहरलेलं असणं हे आपल्याला आनंददायी असतं असं म्हणतात. म्हणून तुळशीची निगा राखा, तुळशीची पूजा करा आणि आपल्या सकारात्मकतेमध्ये वाढ करा. आपल्या लक्ष्मी प्राप्तीच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळवून देण्याचं सामर्थ्य तुळशीच्या संवर्धनामध्ये, तुळशीच्या पूजेमध्ये आणि तुळशीच्या आपल्या वास्तूच्या योग्य स्थानामध्ये तिला ठेवल्यामुळे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळू शकतं. हे कृपया आपण लक्षात ठेवावं. असो, आपण हा व्हिडिओ नीट बघा आणि आपल्या तुळशीकडे लक्ष द्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर लिहा. त्याचप्रमाणे शेअर करा आणि जर आपण या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.